गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरातील नगर परिषदेद्वारा संपूर्ण गोंदिया शहरातील घनकचरा ठिकाणी आणून टाकला जातो। तर या ठिकाणी कचराचे मोठे ढिगाळ तयार झाले आहे। तर या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्ती द्वारे आग लावण्यात आली व या आगीचे धूर परिसरातील लोकांच्या घर जात असल्याने या धुरीचा त्रास लहान मुलांसह वृद्धांना मोठ्या प्रमाणात होतो। तर यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी रुग्णालयात उपचारासाठी देखील जावे लागते। तर या आगीला अग्निशमन दलाद्वारे विझविण्यात आली, मात्र हे एकदा नसून खूपदा असे प्रकार या ठिकाणी होतात। तर या परिसरातील लोकांनी अनेकदा स्थानिक जनप्रतिनिधी तसेच नगर परिषदेला घनकचरा दुसरीकडे तयार करण्यासाठी निवेदन दिले तरी देखील याकडे कोणतेही जनप्रतिनिधी तसेच नगर परिषद लक्ष देत नसल्याचे परिसरातील लोकांचे आरोप आहे। आम्ही आज बारामती व्यापारी महासंघ, हॉटेल व्यापारी असोसिएशन व स्वीट होम असोसिएशन यांच्यातर्फे वहिनींना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की घरगुती ग्राहकांना तुम्ही 21 दिवसांनी गॅस सिलेंडर देताय, त्याच्यात कुठलीही अडचण नाही, बरोबरच आहे ते। परंतु व्यापारी जे होते की जे व्यावसायिक गॅस सिलेंडर रोज मिळत होते ते रोजचे बंद करून एकदम नाही म्हणून असं सांगितलं आणि नाही म्हणून सांगितल्यामुळे असं झालेलं आहे की हॉटेल सर्व बंद पडायच्या मार्गात आलेले आहेत। ज्याच्याकडे 1 दिवसाचा 2 दिवसाचे गॅस सिलेंडर स्टॉक होते त्यांनी ते वापरले। आजची परिस्थिती अशी आहे की हॉटेलमध्ये काहीही मिळत नाही, चहा आणि कॉफी फक्त मागितलं तरी मिळत नाही। याच्यामुळे हॉटेल व्यवसायावर, धंद्यावर परिणाम झाला आहे का, तर तो झालाच आहे। पण हॉटेल व्यवसायाबरोबर हॉटेल व्यवसायावर अवलंबून असणारा जो स्टाफ असेल, याच्यासाठी असणारा जो शेतकरी वर्ग असेल, ज्याचं किराणाचं दुकान आहे ते लोक असतील, या सर्व लोकांवर परिणाम होऊन ही सर्व बाजारपेठ बंद पडायच्या मार्गात आलेली आहे। बारामतीमध्ये 65,000च्या आसपास विद्यार्थी शिकतात। या सर्व विद्यार्थ्यांच्याकडे जर म्हणलं तर मेसची सोय असते, मेसची सोय याच्यामध्ये होत नाहीये का तर मेसवाला त्यांना जेवण देऊ शकत नाही। 10वी 12वीच्या मुलांच्या परीक्षांचा विषय झालेला आहे। हॉस्पिटलमध्ये लोक ॲडमिट आहेत त्यांचं होत नाहीये। जे लोक इथं भेटायला किंवा बारामतीमध्ये वेगवेगळ्या सरकारी कामासाठी येत आहेत त्यांना बारामतीमध्ये आल्यानंतर चहा पाणी सुद्धा काही सुद्धा मिळत नाही। एकंदरीत सर्व जनतेचं नुकसान होत आहे आणि सर्व जनता अडचणीत येत आहे। तर आमची वहिनींकडे अशी विनंती आहे की जो आम्हाला इथून मागे रोज गॅस सिलेंडर मिळत होते ते कमीत कमी 1 दिवसाआड 2 दिवसाआड तरी आम्हाला गॅस सिलेंडर मिळावे।